तर नमस्कार मित्रांनो, आपण आलोय आपलं डीमार्टचं सामान घेऊन. तुम्ही आता या सामानाचा हिशोब आता आम्हाला करायचा आहे. सामान भरपूर जास्ती आहे. तिकडं आम्ही व्हिडिओसाठी सेटअप रेडी चालू आहे की पूर्ण आमचं कॅल्क्युलेशन हे साहिल्याला दिसायला पाहिजे की बरोबर केलंय की नाही. हा, हे इथं नोटबुक वगैरे सगळं रेडी आमच्याकडे सामान. आणि आम्ही कॅल्क्युलेशन करतोय, तुम्हाला सांगतो की बॅचलरच्या लाईफ मध्ये खर्च किती असतो. आणि हे सामान बघून तुम्हाला असं वाटत असेल की असेल 500, 600, 1000, 2000चं सामान घेतलेलं असेल, पण हे कितीचं सामान होईल तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तसं आपण व्हिडिओ कॅल्क्युलेशनचं ऍड करणारच आहे. सगळेजण एकदम प्रॉपर वहीचं सेटअप, त्याच्यावरती सगळ्यांचे नावं, साहिल, मामा, अनिमेश आणि ऋषा. तिकडे ऋषा माईक बिग सेटअप लावतोय. मग भाई वेल सेटअप वेल कॅल्क्युलेशन, कारण की हे गणलं नाही पाहिजे. याचे पैसे मी भरलेले आहेत, याचं बिल खूप जास्ती झालेले, खूप जास्त झाले, ते तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकता. ठीक आहे, दाखव मामा, दाखव काय काय लिहिले. मामा व्यवस्थित नाव लिहि. श्री बाबा हो, श्री गणेश आहे नाव लिहिले मामाने. मी लिहिलं ना ते मामा नवीन लिहिलं. मामा नाव लिहि सगळ्यांचे. मामा सगळ्यांचे नाव लिहितोय मराठीतून. आपलं चॅनल मराठी आहे, मराठी बालक चॅनल आहे, तर नाव पण मराठीमध्ये आलंच पाहिजे. पुण्यात येईल, हा डब्बा देतोय तुला, पण हा हुकला नाही पाहिजे बरं का हिशोबातून. पाडू नको ऋषा, व्यवस्थित रेकॉर्डिंग करायची आहे. ते बघा, 2 बॅग आहे. काय काय घेतलंय भैया पोरांनी, एवढं सामान. डांबराच्या गोळ्या, बेसन वगैरे, टॉवेल, दही. अरे काय नाही गेलं, ऐ शपथ. एक ब्रश लागते, 2 ब्रश घेतले भेंडी यांनी. अनदर व्लॉगर ऑन द फील्ड. तर आपण सुरू केलंय, घ्यायला पण सुरू नाही केलंय. ते तिकडे दाखवा. हे बघा, घ्यायला पण सुरू केलंय. आता नाव टाकूया ऋषिकेश. नावाच्या पुढे आपण कंसात पाटील टाकूया. हा मग टाकायलाच पाहिजे. तुमचं काय टाकायचं असं? नाही नाही, देशपांडे सरकार आहे ते. सरकार टाकतो. वतनदार भाई, देशपांडे देशमुख वतनदार माहित नाही का तुला? नवीन आहे रे तो. हा ली. चला घ्या बरं पटकन. ओके डन. तर आपल्या अजित दादाप्रमाणे या रूमचं फायनान्स डिपार्टमेंट माझ्याकडे आहे. फायनान्स डिपार्टमेंट मध्ये घोळ झालेला नाही पाहिजे भाई, काही करतो बरं का. कारण की फायनान्स स्पॉन्सर्ड बाय अनिमेश आहे, तात्पुरता. हा तर आणि सुरुवात करतो बिलासाठी. टांग. टडांग. चलो. आता आपण मित्रांनो काय करूयात, Simultaneously. तर मित्रांनो आपण काय करूयात यात, तर जे कॉमन वालं सामान आहे, ठीक आहे, तर ते कॉमन वालं सामान पहिले एका ठिकाणी करूयात, त्याचं बिल करूयात. त्यानंतर इंडिव्हिज्युअली करूयात. चालेल चालेल चालेल. तर बेसन घे. थांब मी पहिले हे सांगतो. अमूल ताजा 89 कॉमन मध्ये 2. थांबा, अमूल ताजा काढू आपण आपल्या मार्केट याच्यामधून, भांड्यातून. कॉमन हे बघा. कॉमन मधला हिशोब लिख. अमूल ताजा. अमूल ताजा किती रुपयाला पडला ऋषा? अमूल ताजा 69 138. 69 रुपयाला आपल्याला अमूल ताजा पडले 2. वही इकडे ठेव. त्यानंतर हे बघा, इथं आपण मसूरची डाळ. ऍड करूया 69. 112. हे एवढं नको लिहू ना भाई, लय आहे ते. फक्त लिह 112. मसूर डाळ. 112. मी काय म्हणतो पहिले, हा मसूर डाळ सापडली 112. हे सगळं सामान सापडले, तुला एका साईडला काढ. त्यानंतर बिर्याणी राईस 525. बिर्याणी राईस. हे बघा, ते त्याच्यात सर्वात लास्ट आहे. हा उचला. हे बघा, आणि आपल्याला असं तसं आवडत नाही म्हणून आपण बिर्याणी राईस घेतला. बिर्याणी राईस किती रुपये किलो माहिती गाईस? 99 रुपये किलोचा आम्ही तांदूळ आणलेला आहे. 99 रुपये किलोचा तांदूळ तुम्ही बघू शकता. हा तांदूळ ऋषाला उचलत सुद्धा नाहीये. हे माझा बेड खराब करणारे 100% सगळं सामान ठेवून. किती लिहिलं? 525. लज्जत पापड पर्याय नाही. अर्धा किलो पापड 180. पापड नेक्स्ट. मामा घ्या काय 45चं ग्रीक. हा म्हणजे माझं आहे पर्सनल नंतर घेऊ. ओ अरे भाई, तुम्हाला ग्रीक दाखवतो ना. पेन. हे बघा गाईस, हे मला खायला आणलेलं आहे. ग्रीक योगर्ट सॉरी, ब्लूबेरी आणि अजून एक घेतलं वॉलनट घे. वॉलनट. हे बघा वॉलनट ऋषीचं आहे, ऋषीचा आयटम आहे वॉलनट वाला. हा बडे लोक उची पसंत पाटील. नाही रे, जरा हेल्थ कडे लक्ष द्यावं लागते त्यासाठी. त्यानंतर ड्रायफ्रूट 500 ग्राम. कोणी घेतले एवढं? काय ड्रायफ्रूट 500 ग्राम? प्रीमायरा माझं येते. काय घेतलं तू असं 500 ग्राम? हा
अरे ते सगळं मिक्स आहे. आता घे ना, ठेव ना तुझ्या इथे. हा ना रे, थांब. कुठे गेलं भाई आपलं? आपलं पण दिसायला पाहिजे ना. यातलं पण काय का साडे असं म्हणतात. ब्लॅक पेपर हे बघा. आईच्या गावात काहीच 28 रुपयाचा आहे ब्लॅक पेपर. हे आपलंय. तरी बाबा आणतात तर माहित नाही पडत राव. कोणतं रे? ब्लॅक पेपर म्हणजे काय? काळे मिरे कुठे गेलेत? ऋषाने मोठं घेतलं असणार आहे, ऋषाच आहे. हे काळे मिरे, हिरवे मिरे, हिरवे मिरेच नसतात. हे बघा. हे ब्लॅक पेपर. हे कशाला लागतात ऋषा? कशाला वापरणार आहे आपण? आपण बिर्याणी करणार आहे, बिर- मसाला बनवणार आहे. हा, हे बिर्याणीचं राईस आहे. उद्या आयटम आणि रेसिपी आलीच पाहिजे बरं का. 100 रुपये. हा, ठीक आहे. हे मामाली, हे घे. काय द्यायचं सांग. ब्लॅक पेपर 128. मामा माईक द्या, तुम्ही माईक घ्या. ऋषा नेक्स्ट आयटम. हा, काश्मीरी चिली काश्मीरी चिली म्हणजे ही काश्मीरी चिली. 119. भेंडी. एवढं तिखट तर आम्ही एवढ्या मिरच्या तिखट घेतल्याही नव्हत्या. हे भाई, हे खिचडीवर हे तर्री खिचडीची तर्री. पण अजूनपर्यंत खिचडी बनवण्यात आली नाही. हा, दाल खिचडी बनवायची आणि दाल खिचडीवर टाकायची आपल्याला. तू तुझाच गणवणार करताय मग. फायनान्स मिनिस्टर हे पेपर किती लोकं 108 रुपये, ब्लॅक पेपर किती लोकं 128 रुपये आणि 119 रुपये. जर का याच्यातलं एक आयटम गेला डायरेक्ट 100 रुपयाचा गच्चू तुला. ठीक आहे. गच्चू बिच्चू नाही, सगळ्यात शेवटी सगळे आयटम मोजण्यात येतील. गच्चू बिच्चू नाही. ओ शपथ भाई, जायपत्री 123 रुपयाची 20 ग्राम. ऋषा तू काय आणलं भाऊ? ऋषा काय आयटम आणले तू? हे आई शपथ. हे उद्या वापस कर काय आणि मिरी वापस कर. फेकून द्या. फेकून डायरेक्ट. नाही तर ऋषाच्या अकाउंटला टाका रे. 120 गायपत्री 20 ग्राम. काय महाग आहे भाई, 123 रुपयाची आहे. सत्यम धनिया 100 ग्राम. 123 धनिया हे धनिया समोर. 123 काय? हो ओके डन. पुढे भैया, धनिया माहित आहे काय? धनिया हा ना, हा धनिया 70 रुपयाचा. 70 रुपये 100 ग्राम 700 रुपये किलो आहे. भाई यांचं कॅल्क्युलेशन आणि यांचं जे सामान दिसतंय त्या हिशोबाने मला वाटते बजेट हे पण परत बजेट घे. बजेट परत. पैसे कुठे वाढले हेच सामान आहे. हे छोट्या गोष्टी हा? आपलं बजेट वाढून टाकलेलं आहे. हा हे ठेवायचं ते का? दिसतोय का? हा हाच तो. हे ठेवायचं काय? हे ठेवायचं. हा, ठेव जाऊ दे आता. काय सगळं ठेवावं लागणार अरे आहे. नाही, 100 ग्राम धनिया एवढा महाग नसते ना. ठीक आहे ना, जाऊ दे आता घेतलं, आता वापस नाही करायचं आपल्याला. जाऊ दे आता सगळं. अरे एवढा महाग नसते, वापस करू. परत जावं लागेल डिमार्टला आपल्याला. उद्या 10 लागते. चला नेक्स्ट. जिरा 34 रुपयाचा. हा, हे बघ आपल्या बजेट मधलं सामान आहे. जिरा. याच्यात सगळं मला ग्रोसरी. जिरा बिरा बघ रे. जिरा कुठे? परत. चला जिरा आला. जिरा हा, जिरा 34. एव्हरेस्ट शाही 50 ग्राम. एव्हरेस्ट मसाला 66. सही तिखा सही लाल. बिर्याणी ना 66 रुपये. तू कशाला आणला? तुम्ही राव शेफला विचारत पण नाही का? शेफने किती दिवसापासून स्वयंपाक नाही केला. दाखव इकडे बघ. इकडे हेच येते. राहतोय. शेफ आपला सेफ राहतोय. भांडे धुवत नाही शेफ आपले. अरे शेफ भांडे कसे धुणार? शेफ जेवण बनवणार. जेवण पण बनवत नाही शेफ. हे बघ आपला मसाला आलाय. तर तुम्ही बघू राहिले की 2 दिवसापासून किती घडलाय तर जेवण. जेवण एक नंबर झालंय. एक नंबर. सुकला शॉट. संपतंय नाही भाऊ. क्वालिटी होते. घे. आता कसं तरी जेवण लागते. पुढे 68, 66. हा, टाकले 2-4 रुपये जास्ती झाले तरी चालते. फायनान्स फायनान्स 68. हा. बेसन घे 1 किलो. बेसन 87.50 रुपये. एकदम फुल. ऋषा आपला सेटअप गादीवरती बसलाय जसं ते शेटजीत असतात का तशा टाईप. तशा याच्यामध्ये बसलं एकदम. आम्ही दोघं हे आपल्या काय म्हणतात लिहिणाऱ्याला काय म्हणतात मामा मुनीमला बसवलंय खाली आणि शेटजी जे असते ते बसलेत एकदम आसनावरती, सिंहासनावरती. ग्राउंडनट. आणि मी करतो रेकॉर्डिंग. ग्राउंडनट शेंगदाणे 162. 162 रुपयाचे शेंगदाणे. काही भाई, याचा 8 आणि 6 मध्ये जरा गणका आहे रे. काय? हा, गणका आहे ते. डिमार्ट आम्ही तुम्हाला सूचित करतो की हे काय ना 182. हे 6 आणि 8चा तुमचा हिशोब बदला, नाही तर आमच्या कॅल्क्युलेशन मध्ये मोठा धिंगाणा होत आहे. 182. आणि ते काय झालं माहित आहे काय? आपलं बिल इतकं छोटं आहे ना की ते असं मिनिमाइज करता ते हे झाले. कागद पूर्ण म्हणून तिने बारीक बारीक टाकली. हा, तू नको घे. लक्ष दे तू. लक्ष दे. हे बघा लिस्ट वाढतच चालली गाईज ते आपली. कॅडबरी घे पण 147 पाट रे. हीच कॅडबरी घेतली ती त्यांनी. ब्लॅक वाली. मी तू चॉकलेट डार्क चॉकलेट इंटेन्स चॉकलेट.
त्यांना दाखव हे बघा गाईज, हा. उलट दाखवलं ते. उलट नाही ना रे, सरळ आहे ना, बघ ना. Mirror नाही ते बरोबर आहे. तर थांबा जरा आता ब्रेक घेऊयात. 147 साईला नाही आहे. हा, सायल्याच्या नावावर टाकते बर का. टाक बरं. सायल्यानी आपल्याला जर ब्लॉग मध्ये सापडलं. 47 ना? थांबा आता मित्रांनो, आपण याची अनबॉक्सिंग करू. चॉकलेट अनबॉक्सिंग बापरे बाप. असं असते याच्यात. ठीक आहे. त्याला म्हणते चोर चोर. ठीक आहे. आता फोडू. ए, आपण ओरिओ शेक बनवणार आहे ना? ओरिओ शेक बनवणार? टाकायचं का? नाही, नाही. चौघी लागतात. नाही, नाही, आपल्याला- 2, 3, 4, 5, 6, 7, 8 त्यांना माहित आहे की हे खाणार आहे, म्हणून 4 लोकांसाठी हे घे, 2 तुझे, 2 माझे, 2 मला भेटले. अरे 2 माझे, हे स्कीम नाही चालणार. हे बघा. नाही चालणार. 2 याचे, 2 परत माझे. आणि 2 माझे मला दिलेत नाही 2. दुसऱ्या ठेवून दे आपण दोघं. आपल्या दोघांना पेमेंट करावं लागेल ना, मग हो ना, मग सायला द्यावं लागेल. सायल्याला देऊ, सायल्याच्या अकाउंटवर टाकून देऊ. सायल्याने दिलं होतं आपल्याला. सायला चांगलं आहे ते. हे मी ठेवून येतो. हा, कसं आहे मामा? गोड आहे. गोड आहे 70%. मस्त. चॉकलेट आहे. हा, एकदम यांनी तुमची स्किन बढिया होती. ठीक आहे ना. यांनी स्किन चांगली नाही कशी होईल मला सांगा. 1 दिवस हे खाणं आणि 2 दिवस भजे खाणं, काय स्किन चांगली होईल? ते कॉम्पन्सेट करते ना मग. बरं. चला पुढे मुनीम लिहावर. सुरू किया जाए. तकलीया. म्युझिक. ओ ए अरे गव्हाला काय नाही. ठेव. लिहा. घे, माझ्याकडे ते फोन टाकतो. काय बोल मिनटा माझं. बोरमिटा. मध्ये असेल. 2-4 जीबीचा व्हिडिओ एकदमच येईल तुला. हाँ, बोरमिटा जो दूध की बढ़ाई शक्ति. ऑफिस मध्ये घ्यायला आणलं मी ते. ऑफिस साठी स्पेशल बोरमिटा आलाय भाई. कॉमन आहे का? नाही ना? घेत ना मग. सांगितलं का मी? नाही, नाही. त्याच्यावर लक्ष ठेव 50. मामा, याच्यावर लक्ष ठेव बर का. ब्रिटानिया 50. उलटं नाही माझं 50. 50 रुपये. तू सांगितलं का मी ब्रिटानिया 50 तू घे. ए ब्रिटानियाचं काय आणलंय मी. ते 50. अच्छा ते तसं म्हणणार रे. घे. पहिली हे बघा, आला. पहिली खाडखोड झाली. आपला जो चौथा पिलर आहे रूमचा. कुठे गेला हा तो चौथा पिलर. हे आलेला आहे साहिल. साहिल लवकर आहे, तुला चॉकलेट भेटणार नाही बरं का. हा आपला चौथा पिलर आहे रूमचा. याच्यासाठीच आपण खास चॉकलेट ठेवलं होतं. भेटणार नाही तर दिलं पाहिजे तुम्ही मला दादा. तू साहिलला तू आम्हाला दिलं होतं भाई, म्हणून तुझ्यासाठी आम्ही खास ठेवलं. आम्ही तुला देणार आहे स्प्लिट. मग नंतर- सामान बघ साहिल्या. स्प्लिट कोणतं तू बाजूला. हेच रे, आता पडेल आता आता. थांब, बसतो आता खाली. तर आपलं हे हिशोब चालू आहे मस्त. 70% डार्क चॉकलेट. तुला ठेवते. दे ना. दे जरा ठेवते. फ्रीजमध्ये. काय काय आणले हे दिसतंय ना, हेच आणलं. किती रुपये झालं? हे Any guesses? गेस सांग गेस. 3,000 रुपये 3,000 रुपये किती गेस असेल साहिल्या? 4,000 रुपये. हे बघ. तर आपला केस एकदमच इथूनच बघ ना, नाही दिसत आहे मग नंतर बघ. चलो दाखव ना.